ड्रेस फाडलाच ना माझा. हे बघा काय केलं बिल्लूने. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सकाळचे 8 वाजले आणि आमचा बिल्लू बघा इथं कशी वाट बघत बसलाय जेवणासाठी. आणि आज ना रात्रभर पाऊस आहे आमच्या इकडं. आता सकाळी थोडासा उघडलाय. तर आता आमच्या बिल्लूला मी खाऊ देते. आणि इकडे बघा आरू बघा कुठे झोपली आहे. आरूसाठी खास करून नवीन घेतलेलं काल तुम्ही बघितलंच असेल. झोप लागली ना? छान झोप लागली ना? आता गांडूळचं टेन्शन नाही ना, इकडून गांडूळ येतात ना बाहेरून पावसाच्या आता. आणि मयुरेशचं काय टेन्शन येत नाही, मयुरेश वरती झोपतो. चला बिल्लूला लागलेली आहे भूक. हे बघा कसा येतोय बघा, बरोबर किचनमध्ये येतो. थांब देते देते देते. चला त्याचा खाऊ मी बनवून ठेवला होता, त्याला मी खाऊ देते. हे बघा कसं पाठी येतं बघा. हे बघा हे बघा दिसतं का? हे बघा. चल 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 ये 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 इथे बघ, इथं खा. नाही इथे ये इथे ये खाली खा. त्याचा बरोबर टायमिंग असतो सकाळचा. उठल्या उठल्या नाश्ता लागतो. बाकीच्यांना लागत नाही नाश्ता लवकर, ह्याला पहिला लागतो. आता आरूला है ना. आरू काय बनवू आज? पोहे. ओके चला नाश्ता बनवायचा आहे. आता यांना पण गाडीवर जायचं आहे. तर आता पहिलं नाश्ता बनवून घेते. पहिलं चहा बनवते. सगळ्यात पहिलं गरमागरम चहा. चहा पिला म्हणजे एनर्जी. भिजू घातली आहे, आता पोहे बनवते. चहा उकळतोय. आणि इकडे बघा बिल्लू कसा वाट बघत बसलाय. आता दिलंय ना रे खायला तुला, अजून काय पाहिजे? काय पाहिजे तुला? जा झोप जा, आता जा झोप जा. जा बिल्लू. आरू याला आवाज दे ग. जा जा दीदी बोलवते बघ. असाच करतो. नाश्ता बनवूस पण इथेच बसेल. त्याला वाटतं अजून दुसरं काय देते. पटपट पटपट करून घेते पोहे, म्हणजे ते निघतील नाश्ता करून. बघा असं होतं घाईमध्ये. मिरची आणि कोथमीर आणायला गेले तेवढ्यात उकळी गेली. घाई असली ना असंच असतं, उकळी जातीच. झालं हो झालं. हे घ्या उठ चल आरू नाश्ता करायला. छान झालं ना आरू. बस चल मयू नाश्ता घे. मंडळी नाश्ता करायला. तुम्हा सगळ्यांना सर्वात पहिला गुड मॉर्निंग. नाश्ता करायला या. आरू हाताने खायचंय आणि तुझा अभ्यास बाकी आहे भरपूर. चल आता नाश्ता करायचा ना, अभ्यासाला घे. आरू खाली बसून खा, वरती बसून नाही खायचं बाळा. हे घे चम्मच. पोहे खाऊन झाले, आता चहा देते मस्त. हे घ्या. जास्त आहे काढू काय? जास्त दिलं चहा. चला मी पण चहा पिते. तर या चहा प्यायला, गरमागरम चहा. चहा प्यायची मजाच वेगळी. आरू हे काय? जशाल तसंच ठेवलेलं, काहीच खाल्लेलं नाहीस. माहिती आहे याच्यामध्ये कोथमीर, कढीपत्ता, मिरची काय काय दिसते म्हणून खाना झालीस ना. आगाव कोंबडी. हे बघा तसंच ठेवलंय. तिला आतमध्ये काय असलं ना तर खात नाही. ये चालते. आता मी भरवलं ना तर बरोबर खाईल. निघाला तो. टाइम झाला. उशीर झाला आज. खरंच आज आम्हाला उशीर झाला उठायला, कारण रात्रभर पाऊस होता. मस्त गाढ झोप लागली है ना. रात्रभर होता ना. आता पण मी उठले तेव्हा पण जोरदार होता. पाणी बदला असणार. आता सगळीकडे एवढाच पावसाने सगळीकडे पाणी भरलं असेल. जा पप्पा चालले बाय करायला. चल ये लवकर, नाश्ता करून घ्या आणि अभ्यासाला लाग. तुला चालते त्याशिवाय खाणार नाही ती. रेडी. तर मंडळी आहे बघा, लाईट पण गेली आमची. लाईटीचा लई प्रॉब्लेम आहे आमच्या इथं. आता आहे बघा बेड पण आता बाहेर नेऊन ठेवते, म्हणजे मला जरा मोकळं होईल. इथे जागा खूप लहान पडते ना. फक्त रात्रीच आरूला झोपायला आणत आहे. अरे उठा की. लाईट नाही म्हणून आळस भरला दोघांना पण. तिला अभ्यास करायचा आहे. मयू याला काय बोलतात? मयू हे गावाला असते बघा अशी. गावाला बाज बोलतात. बाज याला. काय झालं? पाय मध्ये गेला खाल ना. काय होतंय? निघाला का? अरे हे असं हे आहे ना पसरट, हे सगळं त्याच्यामध्ये अडकलं की झालं, आतमध्ये जातं. हे चिंगळीसाठी घेऊन आलेत. हलकी आहे मग काय करायचं. बिल्ल्याच्या रूम मध्ये. बिल्ल बोलतोय काय अडचण आणली आता ही. कसं बघतोय तो. इथे नको ठेव बोलतो, इथे झोपायची जागा आहे.
हळू, आरामशीर आरामशीर. बिल्लू उठ, उठ, झाडू मारते ना बिल्लू. किती हुशार आहे बघा. सरक बिल्लू, बिल्लू सरक. हुशार आहे, आज गुन्हा आले बिल्लूला. नाही तेव्हा ना असं कचरा अंगावर येतो तरी उठत नाही, उठ उठ बोला तरी उठत नाही. आज बरं उठला चटकन. चला आवरून घेते मी काम. लाईट पण नाहीये आणि आता स्वयंपाक पण करायला जमणार नाही लवकर, कारण मसाला वगैरे वाटायला जमणार नाही. जेव्हा लाईट येईल तेव्हाच. तर सगळी घाई चालू आहे. आरूला झालाय टाइम, हे रोजच आहे आमच्या घरामध्ये. चला आरूचा टायमिंग झालाय, तर ती चालली आता शाळेमध्ये. आज मी ना जाणार सोडवायला, मयुरेश जाणार आहे सोडवायला. बाय आरू. तर मंडळी इतका जोरदार पाऊस चालू झालाय ना की काय सांगू. आरूला ना तसंच नेऊन सोडून आले. मयुरेशला आणि आरूला रिक्षामध्ये बसून दिलं, कारण हे पण नाही आले आज सोडवायला, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. मी जाणार होते तर मयुरेश बोलला मी जाऊन येतो, कारण त्याला भिजायला आवडतं. तर म्हणलं मी जातोच सोडायला, तर तो आज गेला सोडायला. तर मी येऊसपर्यंत सगळं भिजले आणि आता इथे लावले मी भरायला. हे बघा भरतंय. आता थोडा झाला स्लो. बापरे, जाऊसपर्यंत एवढा रप 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 पाऊस आला ना की सगळेजण इकडे तिकडे रिक्षांसाठी शोधत होते. पण ट्रॉफिक पण एवढी आहे ना, ट्रॉफिक आमच्या इकडं, तर रिक्षा पण पटकन भेटत नाही. हे नसल्यानं लयच प्रॉब्लेम होतो आहे मला. तर चालत गेले असते सोडवायला, पण माहिती आहे ना पाऊस असल्यामुळे मग पूर्णच भिजले असते आरू. मग डायरेक्ट रिक्षा मिळाला. 3-4 बायका होतं तर बसले सगळेजण. तर मंडळी आता मसाला वाटून घेतलेला आहे मी. आणि मी बनवायला लागली आता राजमा. राजमा मस्त भिजलाय, रात्री भिजू घातला होता राजमा. मस्त भिजलाय राजमा आता. आरूला राजमा खूप आवडतो. खाऊन गेले असते पण लाईटने सगळी बोंब केली. लाईट असली असती तर मसाला वाटला असता आणि लवकर झाला असता राजमा. हरकत नाही, आल्यावर खाईल ती आता, तिचा फेवरेट राजमा. तर मंडळी, माझे रोजचे रुटीनचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात? कारण बायकांच्या आयुष्यामध्ये रोजचं तेच 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 सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत तेच चालू असतं. नवीन असं काय घडतच नसतं. प्रत्येक बायकांची म्हणजे गृहिणीची ही स्टोरी आहे, जी लगातार रोज तेच घडत असतं, तेच नवीन काहीच नसतं, पण तरी पण त्या कशा हसत खेळत आपलं आयुष्य जगत असतात. तर हे प्रत्येकाची स्टोरी आहे, जे मी तुम्हाला रोज रुटीन दाखवते. ते कोणाकोणाला आवडतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. मयुरेश पण आलाय. झाले 4 शिट्ट्या, गॅस बंद करते. थोडी दही खाते, दही आणि साखर खाल्ली की जरा छान वाटतं पोटामध्ये, गार गार. हे बघा बिल्लू कसा बघत बसलाय. काय पाहिजे हा? काय झाली झोप? झोप झाली? कुठे चालला? कुठे चालला तू? कुठे चालला? यायचंय? ड्रेस फाडलाच ना माझा. हे बघा काय केलं बिल्लूने. लयच आगाव झालाय, ऐकत नाही जरा सुद्धा. काय नाही बोलतो अजून. तब आगावपणा. फटके दिले पाहिजे याला. चांगला ड्रेसची वाट लावली माझ्या. हे बघा नका अडकून बसले, ते निघतच नव्हते. फाटला ड्रेस. तर मंडळी आता माझी भाजी झालेली आहे कालवण मस्तपैकी. हे बघा राजमा मस्त शिजलाय. आज फक्त राजमा आणि भात. चपात्या करायचा कंटाळा आलाय. रोज रोज चपात्या बनवून कंटाळा येतो, कधीतरी भात खावं. अरे बाप, त्याच्यातून पाणी खूप येतं बाहेर. कालचे कपडे अजून सुकलेले नाहीत, सगळे वलसरच आहेत. तर आता मी वरती टाकते इथे सुकायला. तर हे बघा वाळू घातली आता इथे, कसे सुकत राहतात. म्हणजे हे आता मयुरेशला भूक लागली असेल, त्याला जेवायला वाढते, कारण हे अजून आले नाही आहेत. ते येतील तेव्हा आम्ही जेवू. मग कुकरमधली हवा काढते. खूप गरम व्हायला लागले. एवढा पाऊस पडतोय तरीही काय कामाचं नाही. गरमी जी व्हायची ती आहेच. मयुरेशला जेवायला वाढलंय, पण तो पहिला बिल्ल्याच्या पोटाचं बघतो. त्याला पहिलं देतो आणि मग जेवतो. त्याच्यासाठी खाऊ बनवायला लागलाय. बिलाला तिकडे ठेवलं का? काय झालं? खाऊचा वास येतो तर वेगळाच येतो ना. चिकनचा आहे ना. त्याचा खाऊ पण आता संपत आलाय, बनवावं लागेल. तिकडे ठेवलं त्याला कोणलंच. हां, नाहीतर बनवून पण देत नाही मग खाऊ. आता मला काय काम नाही आणि कुठे जायचं पण नाही, तर म्हटलं आज कपाट साफ करूनच घेते. कारण हे सगळं माहिती नाही कसं सगळं भरलेलं असतं हे आपलं सगळ्या घरातलं. तर ते आता व्यवस्थित ठेवून घेते. आज दिवसभर मला हेच काम आहे, तर आता कपाट व्यवस्थित करून घेते. तर चला मंडळी, कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.